तर स्थापत्यकारांचा जेव्हा विषय निघतो तेव्हा रायगडाच्या बाबतीत विशेषतः सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकरांचा उल्लेख होतो. पण हिरोजी इंदलकरांसारखे अनेक असे स्थापत्यकार असणार आहेत त्या काळामध्ये. त्यांच्याविषयी आपण थोडक्यात बोलूया की हे स्थापत्यकार कोण होते नेमके. निश्चितच आता शिवाजी महाराजांच्या पदरी हिरोजी इंदुलकर तर होतेच, पण या हिरोजी इंदुलकरांव्यतिरिक्त अजून भरपूर दुर्ग स्थापत्यकार शिवाजी महाराजांच्या पदरी होते. तुम्हाला मी त्यांची नावं सांगतो. शिवाजी महाराजांच्या पदरी हिरोजी इंदुलकर होते, आबाजी सोंदे होते, अर्जोजी यादव होते, रुद्राजी मस्का, मालाजी यादव, मायनाथ भंडारी, अगदी बाजीप्रभू देशपांडेंना सुद्धा शिवाजी महाराजांनी एक किल्ला बांधायला सांगितले. म्हणजे हे सगळे दुर्ग स्थापत्यकार शिवाजी महाराजांच्या पदरी होते. अजून एक मला तुम्हाला एक महत्वाची नोंद सांगावीशी वाटते, जे आपल्याला यादव दप्तरातून मिळते. बरं, त्या यादव दप्तरात असं म्हटलंय की शिवाजी महाराजांच्या पदरी तब्बल 18,000 माणसं दुर्ग निर्मितीसाठी होती. 18,000 लोक स्वराज्यात कामाला होती दुर्ग बांधणीमध्ये. बरं, आणि त्यामध्ये 9,000 हिरोजी इंदुलकरांच्या हाताखाली होते आणि 9,000 लोक हे अर्जोजी यादवांच्या हाताखाली होते. अशी महत्वपूर्ण नोंद आपल्याला यादव दप्तरातून मिळते. आता मी जे सांगितले वेगवेगळे दुर्ग स्थापत्यकार, आता आपण प्रत्येकाचं सांगूया तुम्हाला. आबाजी सोंदेव नावाचे जे दुर्ग स्थापत्यकार आहे, त्यांनी कल्याणच्या खाडीच्या मुखाशी दुर्गाडी नावाचा पहिला जनदुर्ग बांधला. बरं, नंतर त्यांनी रायगडाचं सुद्धा बांधकाम केल्याचं नोंद आहे. त्यानंतर अर्जोजी यादव जे आहेत दुर्ग स्थापत्यकार, त्यांनी पन्हाळ्याचा जो समोरचा किल्ला आहे पावनगड तो बांधला. पावनगड, प्रतापगड सुद्धा अर्जोजी यादवांनी बांधलाय. म्हणजे सभासद बकरीमध्ये असं सांगितलं की मोरोपंत पिंगळेंनी प्रतापगड बांधलाय, पण अर्जोजी यादवांनी प्रतापगड बांधला होता. आणि त्याचं बांधकाम पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना 5,000 रोनांचं बक्षीस दिलं होतं अर्जोजी यादवांना. अरे वा. शिवाय पन्हाळा शिवपूर्वकालीन किल्ला आहे. हो हो. पण पन्हाळ्याच्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचं राजवाड्याचं बांधकाम करणारा रुद्राजी मस्का आणि मालाजी यादव या 2 दुर्ग स्थापत्यकारांना सुद्धा शिवाजी महाराजांनी 5,000 रोनाचं बक्षीस दिलं. बरं, हे सुद्धा नोंद आहे. ही माहिती बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणजे मला आपल्या दर्शकांना पण सांगायला आवडेल की हे अज्ञात पैलू आहेत वेगळे वेगळे. आणि आपण म्हणजे जेव्हा पन्हाळ्याचा पण जेव्हा विषय निघतो तेव्हा फक्त बाजीप्रभू देशपांडे आणि पावनखिंड इतकाच इतिहास आपल्याला माहिती असतो. बरोबर. पण मला तुम्हाला हेच विचारायचं आहे की हे जे स्थापत्यकार आहेत, तर या स्थापत्यकारांनी नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून ही बांधणी केली होती किंवा या गिरिदुर्गाचे प्रकार नेमके काय होते याविषयी आपण थोडक्यात बोलूया. हा, मी ते विषयाला सुरुवात करतो. पण एक बाजीप्रभू देशपांडेंवरून मगाशी मी बोललो तुम्हाला, हो, की आपल्याला बाजीप्रभू देशपांडे म्हटले की फक्त पावनखिंड आठवते. अगदीच. पण शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र काही मोहिमेबद्दल नव्हतं लिहिलं. ते पत्र लिहिलं होतं एक किल्ला बांधायला. म्हणजे खूप माहितीच नाही कोणाला, खूप हे म्हणजे असं अपरिचित आहे. हो. तर शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना लिहिलेलं ते पत्र आजही उपलब्ध आहे, तुम्हाला पाहायला मिळत. बरं, ऐतिहासिक पत्रसार संग्रहामध्ये शिवकालीन पत्र संग्रह. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडेंना असं म्हणतात की कासलोडगड नावाचा एक किल्ला हिरडस मावळामध्ये, तो गड ओस पडलाय, म्हणजे बेवारच झालं. थोडक्यात तिथं लक्ष नाही कोणाचं. तर तुम्ही तो किल्ला नव्याने वाचवा. अच्छा. शिवाजी महाराज पुढे त्यांना खूप सुंदर म्हणतात की शिवाजी महाराज म्हणतात की त्याचं नाव मोहनगड ठेवा. मोहनगड. हा, किती सुंदर नाव आहे. आणि शिवाजी महाराजांनी त्या पत्रात पुढे असं सूचना केल्या छोट्या छोट्या बारीक सारीक, म्हणजे खूप महत्वाच्या आहेत. शिवाजी महाराज बाजीप्रभू देशपांडेंना असं म्हणतात की पिलाजी भोसले आणि 25 लोक तुम्ही त्या किल्ल्यावर घेऊन जा आणि तिथल्या किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांसाठी तुम्ही घर बांधा. आणि ती घरं अशी बांधा की पावसाळ्यात लोकांना त्रास होणार नाही. नुसतं वरवर सजावटीसारखं तुम्ही घर बांधू नका, बांधकाम करू नका. आणि शिवाजी महाराज त्या पत्रात पुढं असं इतकी सुंदर सूचना देतात की किल्ला बांधून झाला तरच तुम्ही खाली उतरा आणि तुम्ही तो किल्ला चांगला बांधणार याची आम्हाला भरवसा आहे, खात्री आहे. वा. म्हणजे असं या महाराजांचं म्हणजे वेगळ्या दृष्टिकोन, म्हणजे वेगळी दृष्टी मी तुम्हाला सांगतो. बरोबर. की बाजीप्रभू देशपांडेने एवढं सुंदर पत्र त्यांना लिहिलं हे आपल्याला माहिती नसतं. अगदीच.